गुड मॉर्निंग. मागच्या 3 क्लासमध्ये आपण पहिली 3 चक्र बघितली खालपासून. आज आता त्याच्या पुढची नंबर 3चं आणि 4 असे चक्राची माहिती करून घेणार आहोत. 3 नंबरचं चक्र आहे मणिपूर चक्र. आपण अर्धा तास ह्याच्याबद्दल माहिती करून घेऊ आणि मग ध्यान करू. मणिपूर चक्र हे पोटामध्ये असतं, बिंबीच्या वरती. ते ॲक्टिव्ह चक्र म्हणूनच ओळखलं जातं. ह्याच्यामध्ये ज्ञान, स्पष्टता, आत्मविश्वास याच्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात स्टोअर केलेल्या असतात. म्हणजे आनंदाचं केंद्र म्हणून हे ओळखलं जातं. हे मोठं आतडं, छोटं आतडं याच्याशी कनेक्टेड आहे. म्हणजे हे चक्र जर बॅलन्स राहिलं नाही तर आपल्याला त्या आतड्यांचे आजार होतात. अपेंडिक्स, ब्लॅडर, इंटेस्टाईन हे सगळे इश्यूज हे चक्र बॅलन्स नाही राहिलं तर होतात. सगळ्यांना ह्या चक्राची ऊर्जा कंट्रोल करते, बाकी सगळ्या चक्रांना. हे चक्र बॅलन्स राहिलं तर बाकी सगळ्या चक्रांची पण बॅलन्स राहायला मदत होते. बॅलन्स असतील तर आपल्याला प्रोटेक्टिव्ह वाटतं हे चक्र बॅलन्स असेल तर. ह्या चक्रामुळेच म्हणजे आपण पहिलं मूलाधार चक्र बघितलं, त्याच्यात म्हणजे आपण काहीतरी खातोय, ही क्रिया त्याच्यामुळे घडते. मूलाधार चक्रामुळे काहीतरी आपण खातोय ही क्रिया घडते. त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्रामुळे ते आपण कसं फील करतोय, म्हणजे त्याची चव काय आहे, आंबट आहे, गोड आहे, हे समजतं आपल्याला स्वाधिष्ठान चक्रामुळे, दुसऱ्या चक्रामुळे. आणि हे तिसरं चक्र आज आपण बघतोय मणिपूर चक्र, ह्याचा रंग पिवळा असतो. तर ह्याच्यामुळे आपण निर्णय घेतो की हा पदार्थ आपल्याला आवडलाय, परत खायचा आहे की नाही खायचा आहे. ही क्रिया ह्या चक्रामुळे घडते. तर त्यामुळे हे सगळ्या चक्रांचं महत्वाचं, प्रत्येकच चक्र तसं म्हटलं तर महत्वाचं आहे. मूलाधार चक्र बघितलं तरी त्याच्यामुळे आपण खायचं, काय खातोय काय नाही हे बघतो. म्हणजे हे खायचंय, ते खायचंय. किंवा वस्तू पण, कुठलीही वस्तू बाजारातून घ्यायची आहे, पदार्थ एखादा विकत घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी मूलाधार चक्रामुळे घडतात. त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्रामुळे आता एखादा आपण ड्रेस विकत घेतला तर तो कसा फील होतोय, अंगाला आवडतोय स्पर्श की नाही, हे त्याच्यामुळे घडतं. आणि आज जे चक्र बघतोय मणिपूर चक्र, त्याच्यामुळे आपण ठरवतो की काही जणांना कसं कॉटनचेच कपडे आवडतात, तर मग ही जी क्रिया घडते की नाही मी फक्त कॉटनचेच कपडे घालणार, मी सिल्कचे सिंथेटिक कपडे घालणार नाही, ही क्रिया जी आपण निर्णय घ्यायची क्रिया करतो ती मणिपूर चक्रामुळे घडते. त्यामुळे हे चक्र खूप महत्वाचं मानलं जातं. याच्यामध्ये आपण प्रत्येक कामाचं महत्व याच्यामुळे समजलं जातं की आपण कसा, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही, काय केलं पाहिजे. आणि ह्याच्यामुळे आपण आपण सतत सगळ्यांना, म्हणजे हे बॅलन्स राहिलं, प्रॉपर व्यवस्थित काम करत राहिलं तर आपली सतत सगळ्यांना मदत करायची वृत्ती राहते आणि आपलं चांगलं लक्ष राहतं. फक्त घरापुरतं मर्यादित नाही की मुलांसाठी करायचंय, आई वडिलांसाठी करायचंय, एवढं न करता आपण समाजासाठी काहीतरी करूया, चांगलं काहीतरी केलं पाहिजे, ही वृत्ती सतत मनात राहते. चांगलं आपल्याला काहीतरी करायचंय, लक्ष, एम आपलं काहीतरी चांगलं राहतं की ज्याने सगळ्या धरतीला, निसर्गाला मदत होईल, ह्या दृष्टीने आपण करतो. मग ह्या हे बॅलन्स राहण्यासाठी ध्यान हे सर्वात आहेच महत्वाचं. पण शिवाय तुम्ही बाकी गोष्टी पण केल्या पाहिजेत की सतत शांत मन राहून विचार केला पाहिजे. पहिल्यापासून म्हटलं तसं की तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय, हे तुम्ही लिहून काढलं पाहिजे. तुम्ही लिहून काढलं तर त्या चक्रांच्या गोष्टी तुम्हाला समजतील की आज काय वाटतंय, कुठली गोष्ट मनात आली आहे. तसंच आपण कुठली गोष्ट स्वीकारली पाहिजे, पण त्याचा राग न करता ती मनापासून की ठीक आहे, त्याला आपण सांगितलं पाहिजे शांतपणे की नाही मला हे नकोय. तुम्ही राग केलात तर हे चक्र आणखीन ओव्हर ऍक्टिव्ह होईल, मग त्याचे परिणाम तुम्हालाच दिसतील आजारपणांमध्ये. पहिलेच म्हटलं तसं मोठ्या आतड्याचे, छोट्या आतड्याचे, डायबेटीस हा आजार होतो, मायग्रेन होतात, मायग्रेनचे आजार, हट्टीपणा वाढतो. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये काही ना काही, नाही मला हे मिळालंच पाहिजे, मला हे आज हवंच आहे, हा जो गुण येतो तो ह्या चक्राच्या बॅलन्स राहिलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात. आणि मग आपण अहंकार भाव येतो, म्हणजे आपण मी म्हणेन तेच खरंय, ही गोष्ट मनात येते हे बॅलन्स नाही राहिलं तर.
सतत आपण लीडरशिप करत राहतो, की नाही मी म्हटलं तेच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. ह्या गोष्टी न करता तुम्ही शांततेने ते बॅलन्स ठेवलत, तर तुम्हाला पण शांतता मिळेल आणि आजूबाजूच्या घराला पण. कारण तुम्ही शांत असाल तर घरातला सगळा परिसर म्हणजे मुलं, घरातले सगळे आई-वडील म्हणजे कोण जी माणसं तुमच्या घरात असतील, तुम्ही घरात तुमच्यावरनं बाकीचं घडतं. तुम्ही जर चिड करत असाल, सकाळपासून जर तुम्हाला सारखा राग येत असेल, तर तसंच घरात पण वातावरण पसरतं. घरात पण तीच भावना पसरते, की मग सगळेच एकमेकांवर चिड करायला लागतात. सुरुवातच तशी झाली आपली, तर तेच घडतं. त्याचसाठी सकाळी उठून तुम्ही 5 मिनिटं डोळे मिटून बसा. लगेच कामाला लागू नका, मोबाईल बघू नका उठून लगेच. त्या सगळ्या गोष्टींमुळे जास्त चिड वाढते. त्याच्यापेक्षा तुम्ही उठल्या-उठल्या 5 मिनिटं डोळे मिटून बसलात, विचारलत आपल्या आतल्या मनाला, की आपल्या आत्म्याला, की आज काय करायला पाहिजे? मी कोणती गोष्ट करायला पाहिजे? तर तुम्हाला नक्की मेसेज मिळेल. भले लगेच नाही मिळणार, 8 दिवस, 15 दिवस, महिना लागेल, पण तुम्हाला तो मेसेज मिळेल आणि जो मनात वाटेल म्हणजे अगदी आवाजच आला पाहिजे असं काही नाही. आपल्या मनात एखादी गोष्ट करावीशी वाटते, तो मेसेजच असतो आपल्यासाठी. तर ते तुम्ही लिहून काढा आणि मग बघा, की खरंच काय होतं. माझाच स्वतःचा आहे अनुभव, की मी पहिल्याच दिवशी विचारलेलं तर मला फॅशन हा म्हणजे शब्द आला होता. तर मला त्या दिवशी खूप चांगलं म्हणजे फॅशनेबल कपडे घालावेसे वाटले, चांगले कानातले घालावेसे वाटले. म्हणजे मी ज्या गोष्टी केल्या नव्हत्या आत्तापर्यंत, त्या दिवशी त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं घडत गेल्या आपसूक. म्हणजे असे अनुभव येतात. एखाद दिवस असं वाटतं, की नाही आज आपण इकडे नाही जायचंय. हा मेसेज पण मिळतो आपल्याला सकाळी. तर म्हणजे ते आपल्या आत्म्याने आपल्याला सुचवलंय, की खरंच आज आपण इकडे जायचं नाहीये. त्यासाठी तुम्ही सकाळी रोज उठून 5 मिनिटं हे केलंच पाहिजे. तर त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच चांगलं त्याचं फळ मिळेल. ह्या चक्राचं तुम्ही बॅलन्सिंग ठेवलं मणिपूर चक्राचं, तर तुम्ही ॲक्टिव्हली पुढे जाऊ शकता. म्हणजे कुठल्याही गोष्टी आनंदाने करू शकता. आणि जर तुम्ही हे चक्राचं मेडिटेशन केलं आणि त्याच्यामुळे किंवा अचानक कधी असं खूप रडायला आलं, तुम्हालाच कळलं नाही की का होतंय असं, रडायला काय येतंय? तर त्याचं कारण पण हेच आहे की रडायला आलं म्हणजे तुम्ही खूप रडलात की हे चक्र बॅलन्स होतं. त्याचं हे कारण आहे किंवा उलटी झाली, रडायला आलं म्हणजे हे चक्र बॅलन्स होतंय. म्हणजे चक्र एक तर ओव्हर ॲक्टिव्ह झालं होतं किंवा चक्र आपलं काम करत नव्हतं. ह्या 2 गोष्टींमुळे मग ते हे मेडिटेशन केल्यावर तुम्हाला ह्या 2 गोष्टी होतात, की एक तर रडायला येतं, नाहीतर मग उलटी होते. त्यांनी चक्र आपलं बॅलन्स राहतं. म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला लागता तुम्ही. स्वतःवर प्रेम करायला लागता, की तुम्ही स्वतःवरच जर प्रेम करत नसाल, स्वतःच्याच गोष्टी मान्य करत नसाल, तर तुम्हाला बाकी कोणाच्याच गोष्टी मान्य नाही होणार. मग घरातले बायको, नवरा एकमेकांशी बोलत असतात, त्यांचं पटत नाही किंवा मुलांचं काहीतरी गोष्टी पटत नाहीत. प्रत्येक गोष्टीत आपल्याला असं वाटतं, की नाही ते चुकीचंच वागतोय मुलगा, मुलगी चुकीची वागते, आई-वडील चुकीचे सल्ले देतायत. ह्या गोष्टी उगाच मनात येत राहतात. कारण हे चक्र तुमचं बॅलन्स नसतं. जेव्हा तुम्ही हे बॅलन्स ठेवाल, तेव्हा तुम्ही पहिले स्वतःवर पण विश्वास ठेवाल, की नाही मी करतोय ते बरोबर आहे, मी करतेय ते बरोबर आहे. आणि असं जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल, तेव्हाच आई-वडील किंवा घरात अजून जी माणसं आहेत, ती पण बोलतात त्याच्यावर पण तुमचा विश्वास बसायला लागेल. कारण आपल्या मनात ज्या गोष्टी घडत असतात, तसंच आपण आजूबाजूला पण तेच पसरवत जातो. तुमचं मन प्रसन्न असेल, तुम्ही आनंदी असाल, तर तुम्ही घरातल्यांना पण आनंद देता. तसाच हा प्रकार आहे. त्यामुळे हे ह्या चक्राचं खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता आपण बघून घेतलं, की ह्याच्यामुळे कुठले आजार होतात आणि काय नाही केलं केलं तर कसं काय होतं. सेल्फ लव्ह हे खूप महत्वाचं आहे ह्या चक्रासाठी. म्हणजे तुम्ही स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या. म्हणजे आपण कसं होतं लग्न झाल्यावर किंवा कधी अगदी लग्न झाल्यावरच असं नाही, माहेरी पण काही जणांचं असतं की नाही आई-वडील सांगतील तेच खायचं. म्हणजे घरात केलं जाईल तेच. असं नाही, कधीतरी तुमच्या आवडीचा पण पदार्थ खा. तुम्ही पण काहीतरी तुमच्या आवडीने कपडे विकत घ्या. स्वतःला जसं वाटेल तसं जगा. हा पण आनंद तुम्ही तुमचा मिळवला पाहिजे, की तुमच्या ह्याच्यासाठी काय चांगलं आहे. तुम्ही किती आनंदात राहताय. हे जास्त महत्वाचं आहे. आपण आपलाच विचार करत नाही आणि सगळ्यांसाठी धावत राहतो, की नाही आई-बाबा काय म्हणतील, आई-बाबांसाठी हे केलं पाहिजे, मुलांसाठी असं केलं पाहिजे, बहीण आली, बहिणीसाठी धावत जाऊन ते केलं पाहिजे.
प्रत्येकाच्या आवडी-निवडी आपण लक्षात ठेवतो, की ह्याला हा पदार्थ आवडतो, त्याला ते आवडतं, ह्याचा वाढदिवस, त्याचा वाढदिवस, सगळ्या गोष्टी आपण पाळत राहतो समाजात राहून. पण आपण आपल्यासाठी काय करतोय? की आपल्याला आवडतं म्हणून आपण काही गोष्टी करतोय का? तर दिवसभरात तुम्ही त्या पण केल्या पाहिजेत. त्यासाठी तुम्ही 5 मिनिटं डोळे मिटून बसा. खरंच तुम्हाला मनापासून काय आवडते? जरी तुम्हाला समजत नसेल, की आपल्याला काय आवडते, पण 5 मिनिटं बसलात शांत, तर तुम्हालाच कळेल, की खरंच तुम्हाला कुठली गोष्ट हवी आहे, काय हवंय आणि मग ती आवडतीये किंवा ती लिहून ठेवा आणि मग ती खरंच चांगली आहे का गोष्ट? त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे? फायदा आहे का? आनंद मिळणार आहे का महत्त्वाचं? फायद्यापेक्षा पण आनंद मिळणार आहे का त्या गोष्टीतून? तर ती गोष्ट नक्की करा. तर हे आहे मणिपूर चक्राचं. तर हे मणिपूर चक्र जर तुमचं बॅलन्स नसेल, तर तुम्ही पिवळा रंग घाला. मग बरेच वेळा मी पहिले पण म्हटलं तसं, की सकाळी उठून तुम्ही आदल्या दिवशी काही जणांना सवय असते, की आदल्या दिवशीच उद्याचे सगळी तयारी ठेवायची. कपडे, रुमाल वगैरे सगळं. तसं न करता रोज सकाळी उठून कपाटात तुम्हाला जो समोर रंग घालावासा वाटेल तो घाला. तो का घालावासा वाटतो? पिवळा रंग घालावासा वाटला, तर समजा तुम्हाला आज मणिपूर चक्रावर तुमच्या काम करायला हवंय, म्हणून तुम्हाला पिवळ्या रंगाचा कपडा घालावासा वाटला. लाल रंगाचा घालावासा वाटला, तर पहिलं चक्र जे आहे मूलाधार चक्र, तर त्याच्यावरती आमचं आज तुमच्यावर काम होणार आहे किंवा काम करायला हवंय. हे तुम्हाला युनिव्हर्स सुचवतं. म्हणून तुम्हाला लाल रंगाचा कपडा किंवा ड्रेस घालावासा वाटतो. नंतर भगव्या रंगाचं, ऑरेंज कलरचं का घालावं असं वाटतं? त्याच्यानंतरचं जे स्वाधिष्ठान चक्र आहे, तर त्याचं तुम्हाला काम करायला हवंय किंवा तो ड्रेस घातला, की तुमचं ते आपसूक बॅलन्स होईल ते चक्र. त्यामुळे तुम्हाला ऑरेंज कलर घालावासा वाटतो. हिरवा रंग घालावासा वाटला, तर त्याच्यामुळे आता आपलं जे चौथं चक्र आहे, हार्ट चक्र, अनाहत चक्र, तर त्याचं काम घडणार आहे. त्याच्यावरती बॅलन्सिंग होणार आहे. म्हणून तो रंग घालावासा वाटला. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या प्रत्येक चक्रांवरती म्हणजे तुमचं काम केलं जाईल. हे तुम्हाला स्वतः आत्मा आणि युनिव्हर्स सुचवत असतं. पण तुम्हाला असं वाटतं, की नको, हा नको, मनात आला तरी नको, आज हा बरोबर नाही वाटत आहे, दुसराच घालूया. असं न करता पहिल्यांदा तुम्हाला जे मनात येतं, की नाही समोर बघितल्या आज मला हाच घालायचा आहे. भले तो काळा रंग का असेना, काळा म्हणजे सुद्धा काही वाईट नाहीये. ते पण सगळ्या रंगांचं एकत्रित मूळ म्हणजेच काळा रंग आहे. म्हणजे सगळी ऊर्जा जास्त साठवून जिथे राहते, तो काळा रंग आहे. त्यामुळे काळ्या रंगाचा घालावासा वाटला तरी नक्की घाला. त्याने काहीतरी तुम्हाला फायदाच होणार आहे हे लक्षात ठेवा. तर आता आपण पुढचं चक्र बघूया, हार्ट चक्र. अनाहत चक्राचा रंग आहे हिरवा. म्हणजे निसर्गाशी संबंधित सगळ्या गोष्टी ज्या असतात, त्या या हार्ट चक्रामध्ये होतात. ह्या चक्राची ऊर्जा वाढली, की हेच चक्र आपल्याला पिंक कलरचं दिसतं, गुलाबी रंगाचं. पण ऊर्जा वाढली तर ती काही वाईट गोष्ट नाहीये, चांगलंच आहे. याच्यामध्ये करुणाभाव म्हणजे तुम्ही सेन्सिटिव्ह, तृप्तता म्हणजे तुम्ही सॅटिस्फॅक्शन असतं तुम्हाला याच्यात. सौंदर्य म्हणजे क्रिएटिव्हिटी त्याच्यातून होते. सहनशक्ती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. ह्युमिलिटी, सतत प्युरिटी होते. तुम्ही हे चक्र बॅलन्स ठेवलं तर एकदम तुम्ही प्युअर असता. म्हणजे तुमच्यामध्ये खोटेपणा कुठेच राहत नाही, की तुम्हाला कुठल्याच मग खोट्या गोष्टी पण आवडत नाहीत. कारण तुम्ही प्युअर असता. सतत चांगल्याच विचार करता, प्रत्येकाला आनंद मिळेल ह्यासाठी विचार करता. जेव्हा हे चक्र पूर्ण बॅलन्स असतं तुमचं, तेव्हा तुम्ही सतत आनंदात राहता, चांगल्या गोष्टी करता, दुसऱ्यांना पण आनंद देता, सगळ्यांना मदत करता आणि ह्याच्यामुळे हृदयात तुमच्या सतत ही एनर्जी लाईव्ह राहते, लाईव्ह दिसते अनाहत चक्राची. याच्यामुळे काय घडतं, या सगळ्या चक्रांमुळे आपण एक आजारांवरती पण कंट्रोल करू शकतो. आपण जे म्हणतो, की सर्दी झाली, खोकला झाला, काही ताप आला किंवा आपण पटकन पहिले डॉक्टरकडे धावतो. तसं न करता ह्या चक्रांचं तुम्ही जर आठवड्यातून एकदा प्रत्येक एका चक्राचं जर केलं, तरी तुमची पूर्ण शरीराची जी स्थिती आहे, सगळे आजार आहेत, ते खरंच बरे होतील. त्यासाठी हे 7 चक्रांचं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही चक्रांवरती स्वतः काम केलं, तर तुम्हाला कुठलाच आजार राहणार नाही. हे तुम्ही स्वतः अनुभवून बघा. हे मी स्वतः बघितलंय, अनुभव घेतलाय. बऱ्याच उदाहरणं पण बघितली आहेत. त्यामुळे तुम्हाला मनापासून सांगतेय, की ह्याच्यामध्ये महत्त्वाचं ह्या चक्राचं काय आहे खासियत, की बिनाविरोध म्हणजे कोणालाही
हे करणार नाही, ते करणार नाही, असं या चक्रामुळे घडत नाही. आणि आवाज नाहीये ह्या चक्राला, एकदम सायलेंट आहे हे चक्र. परत ह्याच्यात एक एकजूट राहते ह्या चक्रामुळे, म्हणजे कोणामध्येच फरक जाणवत नाही. आपण करत नाही, म्हणजे की ही मुलगी आहे, हा मुलगा आहे, स्त्री पुरुष हा भाव न आपण मनात ठेवता प्रत्येकाशी समान वागतो, प्रत्येकाला समान भाव देतो. आणि हे वरून पण चौथं चक्र येतं आणि खालून पण चौथं चक्र. त्यामुळे हे चक्र जर बॅलन्स असेल तर सर्वात चांगलं आहे. तसं म्हणाल तर प्रत्येक चक्राचंच आपण म्हणतो. पण हार्ट चक्रामुळे आनंद जास्त मिळतो आपल्याला. कारण मुळातच ते हृदयात आहे. म्हणजे आत्तापर्यंतचं जे जीवन होतं, म्हणजे 2025च्या आधीचं, ते आपण सगळेजण साधारण जास्त आपल्याला कोणामध्ये भांडणं, भेदभाव, म्हणजे हा त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतोय, तो त्याच्याबद्दल उगाच भांडणं चालली आहेत घरात, वादावादी चालली आहे. तर हे कशामुळे घडत होतं? कारण म्हणतो आपण कलियुग आहे, पण त्याच्याबरोबरच 3 डायमेन्शन, 4 डायमेन्शन अशा एक पृथ्वीच्या लेयर्स आहेत. म्हणजे तसे आपलं घडत जातंय. तर आता हळू आपण 5th डायमेन्शनकडे चाललोय. 5th डायमेन्शन म्हणजे काय? की सगळे एकमेकांकडे प्रेमानेच बघतायत. हीच भावना सतत मनात असते. ते ह्या हार्ट चक्रामुळे घडतं. तर आता प्रत्येकाची ह्या 2025 पासून किंवा आतापासून पुढे हार्ट चक्र सगळ्याच जास्त सगळ्यांचं ऍक्टिव्ह राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांकडे जर प्रेमाने बघितलं तुम्ही, तर भांडणं, तंटा, चिडचिड, राग, लोभ ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू बंद होणार आहेत. पूर्वी हेच होतं सत्ययुगात, की प्रत्येक जण विश्वास ठेवायचे एकमेकांवरती. आणि विश्वास हीच अशी गोष्ट होती, की त्यामुळे उगाच गैरसमज करून घेत नव्हते, भांडणं होत नव्हती त्यांच्यात एवढी. आता जेवढी दिसतात आपल्याला, की हा त्याच्यावर उगाचच वाद घालतोय. 2 मित्र जरी अगदी जवळचे असले, तरी कोणीतरी तिसऱ्याने येऊन त्याच्याबद्दल जर गैरसमज आपल्या मनात भरला, तर आपण खरंच त्या तिसऱ्यावरती विश्वास ठेवतो. आणि खरा मित्र जो आपला अगदी बालपणीपासूनचा असला, तरी उगाच आपण त्याच्यावर राग-राग करतो. तर हे जे गुण घडत होते ते आत्तापर्यंत, ते 3rd डायमेन्शनमुळे घडत होते. तर आता आपण 5th डायमेन्शनकडे चाललोय. त्यामुळे आता हळू प्रत्येकाचंच हार्ट चक्र ऍक्टिव्ह राहणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, जुन्या गोष्टी, म्हणजे कोण म्हणतं की नाही मला सासूनी छळलं, किंवा कोण म्हणतं की मला ह्या मित्राने खूप त्रास दिला, म्हणजे अगदी लहानपणी मला, म्हणजे म्हणतात ना, दगा दिला, ह्याने माझा विश्वासघात केला, की मी त्याला विश्वासाने कुठल्या तरी गोष्टी सांगितल्या होत्या, का तर कोणाला सांगू नको म्हणून, पण त्याने त्या सगळ्यांना सांगितल्या. हे जे आपले गैरसमज वाढत राहतात, तर त्या सगळ्या गोष्टी पण आपल्या हळूहळू विसरायला होतात. म्हणजे आपण त्या सोडून देतो आणि फक्त आनंदाने बघतो, की नाही आपण सगळं चांगलं करतोय, सगळे आपल्याशी चांगलेच वागतायत. ही जी भावना निर्माण होते, ती या हार्ट चक्रामुळे निर्माण होते. आणि आधी 3rd डायमेन्शनमध्ये आपण कसं फक्त डोक्याने विचार करत होतो, की नाही हे काय झालं, प्रॅक्टिकल विचार करत होतो. आता हे 5th डायमेन्शनमध्ये आपण हार्ट चक्रानेच विचार, म्हणजेच मनापासून विचार करतोय, की खरंच आहे त्याच्या मनात काय येत असेल, त्याला पण किती वाईट वाटत असेल, आपल्याला वाटतंय पण त्याला पण तेवढंच वाईट वाटत असेल. ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडणार आहेत, त्या या 5th डायमेन्शनमध्ये घडणार आहेत. म्हणजेच आता सगळ्यांचंच हार्ट चक्र बॅलन्स राहणार आहे. ह्याच्यात हे बॅलन्स ब्लॉक होतात हार्ट चक्रामध्ये. म्हणजे आपण ह्या ज्या जुन्या आठवणी ठेवतो, की ह्याच्याबद्दलची ही सगळी माझी सर्वात वाईट आठवण आहे, की ह्याने मला दगा दिला, ह्याने माझे पैसे बुडवले, ह्याने मला व्यवहारात बुडवलं. ह्या ज्या गोष्टी आपल्या कुठेतरी कोपऱ्यात अडकलेल्या असतात, त्यामुळे हे चक्र ब्लॉक होत जातं. आणि ते ब्लॉक झालं की मग आपल्याला एकमेकांबद्दल जेलसी, राग, लोभ हे सगळे गोष्टी घडत जातात. तर त्यामुळे ह्याच्यात आपल्याला ते महत्वाचं आहे. ह्याच्यामुळे काय आजार होतात? जास्त करून ह्याच्यामुळे आजार होतो अस्थमाचा. कारण ते हार्ट चक्राशीच रिलेटेड आहे. आपण श्वासोश्वासाचाच प्रॉब्लेम असतो आपला. श्वास नीट घेऊ शकत नाही. तर मग ते का घडतं? कारण आपलं हार्ट चक्र ब्लॉक झालंय. परत शोल्डर पेन, बॅक पेन, कारण ते हार्ट चक्राशी कनेक्टेड असतं. शोल्डर, बॅक हे सगळं हार्ट चक्राशी कनेक्टेड आहे. त्यामुळे त्याचे आजार होतात. बीपीचा त्रास होतो.
इम्युनिटी पॉवर कमी होते, डिप्रेशन येतं. कारण आपण मनाने विचार नाही केला, फक्त प्रॅक्टिकली विचार केला, तर मग आपल्या हळूहळू कोणाशीच पटत नाही. त्यामुळे आपण एकटे राहायला लागतो. मग एकटेपणा आपण किती सहन करणार? जास्त दिवस आपण नाही राहू शकत एकटे. कारण कोण ना कोणी आपल्याला लागतं. कोणाशी तरी शेअर करावं असं वाटतं, कोणाशी तरी बोलावं असं वाटतं. त्यामुळे डिप्रेशनमध्ये लोकं जातात. पण हेच जर तुम्ही हार्ट चक्र सतत बॅलन्स ठेवलं, तर तुम्ही स्वतः पण फ्रीडममध्ये राहाल आणि दुसऱ्यांना पण फ्रीडम द्याल. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जरी नवरा बायको असलात, तरी तुम्ही बायकोला किंवा नवऱ्याला पण समजून घ्याल, की नाही तुला पण आवडतंय तसं तू कर, मला आवडतंय तसं मी करते. हे जे फ्रीडम आहे नात्यामध्ये, मुलांना पण एखाद्या मुलाला जर चित्रकलेचीच आवड असेल, तर त्याला ते मनापासून करू दे. एखाद्या गृहिणीला स्वयंपाक करायची, अगदी स्त्रीलाच नाही, पुरुषाला पण आवड असते स्वयंपाक करायची, तर त्यांनी पण ते मनापासून करावं. ज्याला जे मनापासून वाटतंय ते नक्कीच केलं पाहिजे, कारण त्याच्यातूनच तुम्हाला आनंद मिळणार आहे आणि हे हार्ट चक्र तुमचं सतत ऍक्टिव्ह राहणार आहे. आणि ते ऍक्टिव्ह राहिलं की तुम्ही आनंदी राहून म्हटलं तसं बाकीचं पण घर आनंदी राहील. तर तुमचं सतत आनंदी ठेवायचं काम हे चक्र करतं. आणि हे चक्र पण मगाशी म्हटलं तसंच, हे चक्र तुम्हाला जर वाटत असेल की सतत असं दुःख किंवा वाईट गोष्टी आठवत असतील सतत, ज्या आपल्याला असं वाटतंय की काळानुरूप आपण विसरायला पाहिजेत, पण त्या विसरल्या जात नाहीयेत, जुन्या गोष्टी त्याच त्याच परत येतात. असं जेव्हा मनात येतं, तेव्हा तुम्ही हिरव्या रंगाचा ड्रेस घाला किंवा गुलाबी रंगाचा ड्रेस घाला, त्यांनी सुद्धा तुम्हाला मदत होईल. किंवा निसर्गामध्ये जाऊन बसा, बिना चपलेचं तुम्ही गवतावर चाला किंवा मातीमध्ये झाडं लावा, मातीशी एकूण धरणी मातेशी, झाडांशी संबंध तुमचा आला, तरी ह्या सगळ्या चक्र बॅलन्स राहायला नक्कीच मदत होते. तर ही अशी आपण आपल्या 2 चक्रांची आज माहिती करून घेतली. तर आता आपण मेडिटेशन करूया. सर्वात पहिले शांत व्हा, 3दा मोठा श्वास घ्या. पूर्ण रिलॅक्स व्हा. पूर्ण शांत व्हा. एकदम शांत. फक्त श्वासाकडे लक्ष. श्वास कसा घेतोय, कसा सोडतोय. पूर्ण रिलॅक्स. श्वास घेताना सगळ्या चांगल्या शक्ती आतमध्ये ओढून घेतोय. श्वास सोडताना आतल्या सगळ्या चिंता, काळजी, मणिपूर चक्रातल्या सगळ्या वाईट गोष्टी, वाईट अनुभव, हार्ट चक्रामधले सगळे बाहेर सोडून देतोय. पूर्ण रिलॅक्स. Archangel Michael and all archangels, Mahakal, Mahakali, Tridev, Tridevis, Lord Shiva, Ma Parvati, Lord Vishnu, Ma Lakshmi, Lord Brahma, Ma Saraswati, and almighty gods and goddesses across all dimensions of diamond space, all frequencies, diamond consciousness, platinum consciousness, omega consciousness, alpha consciousness, Christ consciousness, Krishna consciousness, Damru consciousness, Mridunga consciousness, all energies, please support me, support me in this healing, releasing, integration meditation. I also invite Father, Son, Mother, Moon. Please support me, please support me, please support me. Councils of love, light, healing, ascension, your individual ascension, karmic boot, Akashic record, mineral kingdom, plant kingdom, animal kingdom. Please support me, please support me, please support me, please support me. हे धरणी माता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कधी काही त्रास झाला असेल, तुला दुखावलं गेलं असेल, तर आम्हाला माफ कर. पण आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत 3दा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा.
हे जलदेवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कधी दुखावलं गेलं असेल, त्रास झाला असेल तर आम्हाला माफ कर. पण आत्ता या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत तीनदा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. हे अग्निदेवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कधी काही त्रास झाला असेल, दुखावला गेला असेल तर आम्हाला माफ कर. पण आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत तीनदा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. हे आकाश देवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून कधी तुला काही त्रास झाला असेल, तू दुखावला गेला असेल तर आम्हाला माफ कर. पण आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत तीनदा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. हे वायुदेवता, एवढे जन्म तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. पण आमच्याकडून तुला कधी काही त्रास झाला असेल, दुखावलं गेला असेल तर आम्ही तुझी मनापासून माफी मागतो. आम्हाला क्षमा कर. पण आत्ता ह्या जन्मात आम्हाला पूर्ण हील कर. परत तीनदा मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. पूर्ण रिलॅक्स व्हा. फक्त श्वासाकडे लक्ष. श्वास कसा घेतोय, कसा सोडतोय. पूर्ण रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. ते कुठल्या जन्मात आपल्याला पिवळ्या रंगाची भीती, त्याच्याबद्दल आलेले सगळे वाईट अनुभव, ते कुठे कानाकोपऱ्यात
या मणिपूर चक्रात साठून राहिले असतील, त्याच्याबद्दलच्या सगळ्या वाईट गोष्टी, त्याच्याबद्दलचा तिरस्कार, राग, लोभ, फियर, ट्रॉमा, गिल्ट, एन्झायटी, डिप्रेशन, वुड मॅजिक, ब्लॅक मॅजिक, हिप्नॉटिझम, वोट्स, वाऊज, प्रॉमिसेस, कॉन्ट्रॅक्ट्स, ॲग्रीमेंट्स, आणखीन काय निगेटिव्ह एनर्जीज, निगेटिव्ह फिलिंग्स कुठे स्टोअर झाल्या असतील, तर ह्या आज प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत. महाकाल, महाकाली, those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Relax, relax, relax. रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत. Divine release with ease and grace, ease and grace, ease and grace. कुठल्या मागच्या जन्मात, पूर्वीच्या काळी जसं घरांमध्ये दिवेच नसायचे, मग तो जो पणत्यांचा प्रकाश किंवा कंदिलाचा प्रकाश जो होता, त्याचा जो पिवळेपणा आहे, त्या प्रकाशात कुठे तुम्ही काही भीतीच्या गोष्टी किंवा आलेले वाईट अनुभव, तुम्हाला खूप मारलंय, खूप त्रास झालाय त्या घरात, असे जे वाईट प्रसंग कुठे कानाकोपऱ्यात अडकले असतील आणि त्याच्यामुळे तुमची प्रगती अडून राहिली असेल, प्रगतीमध्ये बाधा बनत असतील, तर त्या पण सगळ्या वाईट गोष्टी आज ह्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत. डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Divine release it, release it, release it, release it. कुठल्या जन्मात तुमच्याकडे बैल आहेत आणि त्या बैलांबरोबर तुम्ही शेती करताय, पण ती शेती करताना तुम्ही त्या एका बैलाला जी बांधलेली पिवळी रिबीन, ती रिबीन त्याला आवडली नाही, त्यामुळे तो उधळला आणि त्याने तुम्हाला जो केलेला घातपात किंवा जो आलेला अनुभव, ते सगळे वाईट प्रसंग कुठे कानाकोपऱ्यात अडकले असतील, स्टोअर झाले असतील, त्याच्यामुळे येणाऱ्या नवीन गोष्टींमध्ये येणाऱ्या बाधा, अडचणी, त्या पण सगळ्या आज या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Divine, release it, release it, release it, release it. कुठल्या तरी जन्मात आपल्याला घाबरवलंय कोणीतरी आणि ती घाबरवणारी व्यक्ती, असे पिवळे दात, खूप त्या व्यक्तीचा तो विचित्र वास, आलेली किळस, त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी कुठे कानाकोपऱ्यात अडकल्या असतील, तर त्या पण आज ह्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत. Divine release with ease and grace, divine release with ease and grace, divine release with ease and grace.
Mahakal, Mahakali, those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Divine, release it, release it, release it, release it. Divine, support me, support me, support me. Divine, please support me, support me, support me. पूर्ण रिलॅक्स. कुठल्या तरी जन्मात शेतकरी असू आणि आपल्या शेताची पूर्ण नासाडी झाली, सगळं पीक पिवळं पडलं, त्यामुळे आलेलं त्या वर्षातलं नुकसान, त्याच्यामुळे झालेले घातपात, झालेल्या अडचणी, आलेले सगळे वाईट अनुभव, त्याच्यामुळे बसलेला पिवळ्या रंगाचा तिटकारा, त्याची भीती, भय, ते पण कुठे कानाकोपऱ्यात साठून असेल, मणिपूर चक्रात स्टोअर झालं असेल, तर ते पण आज या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ दे. डिवाइन, release it, release it, release it. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Divine, release it, release it, release it, release it. Divine, release with His and grace. 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 कुठल्या जन्मात आपण शाळेत गेलो आणि तो शाळेचा जो पिवळा रंग, पिवळ्या खडूनी लिहिलेल्या गोष्टी, त्या शिक्षकांनी मार मार मारलेलं किंवा त्यांनी दिलेली दुखापत, शाळेमुळे झालेला वाईट अनुभव, त्या पण गोष्टी कुठे कानाकोपऱ्यात अडकल्या असतील, आपल्या प्रगतीमध्ये बाधा बनत असतील, त्या पण सगळ्या आज या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Divine, release, 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 release. Divine, release with His and grace. Divine, release with His and grace. Divine, release with His and grace. Divine, release it, release it, release it. पूर्ण रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. कुठल्या जन्मात बांगड्यांचं दुकान आहे, तिथे बघितलेले सगळं रंग आणि त्या रंगांमुळे आलेला कुठला आपल्याला तिटकारा किंवा बांगड्यांच्या ह्याच्यामुळे झालेलं नुकसान, त्यामुळे त्या रागांबद्दलचा तिटकारा, द्वेष, भीती, भय, फियर, ट्रॉमा, गिल्ट, एन्झायटी, डिप्रेशन, अजून काही वाईट गोष्टी कुठे त्या अडकल्या असतील, आपल्या प्रगतीमध्ये, आत्ताच्या प्रगतीमध्ये बाधा बनत असतील, तर त्या पण सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत, रिलीज होऊ देत. Divine, release with His and grace, release with His and grace, release with His and grace. Mahakal, Mahakali, those negative emotions burn in the holy fire. Mahakal, Mahakali, those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Mahashakti.
पूर्ण रिलॅक्स रिलॅक्स. कुठल्याही जन्मातले, मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, चित्रकार, शिल्पकार, एखादा राजा किंवा राजकवी, शेतकरी, शास्त्रज्ञ, कोणीही असाल, कुठल्याही जन्मात आलेले सगळे वाईट अनुभव, वाईट गोष्टी सगळ्या ह्या मणिपूर चक्रात, हार्ट चक्रात कुठे काही अडकल्या असतील तर त्या पण आज ह्या चक्रांच्या वाईट गोष्टी सगळ्या रिलीज होतेत, रिलीज होतेत, रिलीज होतेत. Divine release with ease and grace, divine release with ease and grace, divine release with ease and grace. Divine release with ease and grace, divine release with ease and grace, divine release with ease and grace. Divine, release it, release it, release it, release it. यमची एनर्जी पूर्ण सगळ्या हार्ट चक्रामध्ये पसरत चालली आहे. पूर्ण रिलॅक्स व्हा. मणिपूर चक्र पूर्ण हील झालंय. आता आपण हार्ट चक्रावरती काम करतोय. कुठल्या जन्मात निसर्गाबद्दलच्या वाईट गोष्टी, वाईट अनुभव, कोणी झाडं पाडलीत, त्याच्यामुळे आलेली सगळी आपत्ती, झालेलं नुकसान, ह्या पण सगळ्या गोष्टी कुठे स्टोअर झाल्या असतील, त्याच्यामुळे आलेली भीती, भय, चिंता, काळजी, कोणी केले, जीव दिलेत, कोणी मारून घेतले, असं सगळी झालेली वाताहत, हे सगळे जवळून बघितलेले अनुभव, त्याच्यामुळे एक प्रकारची हिरव्या रंगाची भीती, निसर्गाबद्दलचं झालेलं वाईट अनुभव, वाईट गोष्टी सगळ्या कुठे कानाकोपऱ्यात हार्ट चक्रात अडकल्या असतील, त्या पण आज ह्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत, वाहत जाऊ देत. महाकाल, महाकाली, those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Ma Shakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Ma Shakti. Those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Ma Shakti. कुठल्या जन्मात मित्रांमध्ये झालेली भांडणं, ह्याची जागा त्याची जागा, ह्याबद्दल झालेली भावंडांमधली भांडणं, त्यामुळे उगाचच केलेले धरणी मातेच्या वाटण्या, त्याच्यातून आलेले हेवेदावे, त्याच्यातून कुठलंच सुख मिळालं नाही, त्यामुळे झालेले गैरसमज, हे पण कुठे कानाकोपऱ्यात अडकले असतील, कुठे स्टोअर झाले असतील, तर ते पण आज ह्या चक्रातून सगळे रिलीज होतेत, रिलीज होतेत, रिलीज होतेत. डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस, डिवाइन रिलीज विथ इज अँड ग्रेस.
पूर्ण रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. कुठल्या जन्मात आपण पडलोय, त्याच्यामुळे आपल्याला हसलेली आजूबाजूची लोक, त्यामुळे आलेल्या निसर्गाचा राग, की हा रस्त्यात दगड का ठेवला, पण आपणच बघून चाललो नाही म्हणून आपण पडलो. पण हा समज न ठेवता आपण उगाचच निसर्गाला दिलेला दोष, त्याच्यातून निर्माण झालेला निसर्गाचा राग आणि त्याचा आत्ता होणारा आपल्यावरचा परिणाम, हे पण कुठे अडकलं असेल, एकमेकांशी संबंधित असेल, तर त्या पण सगळ्या जुन्या गोष्टी त्या निसर्गाचे आभार मानून, त्याची क्षमा मागून आज आपण सगळे रिलीज करूया, रिलीज करूया, रिलीज करूया. Divine those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Ma Shakti. Divine those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Ma Shakti. Divine those negative emotions burn in the holy fire of Lord Shiva Ma Shakti. Divine, release it, release it, release it. कुठल्या जन्मात अतिशय गरिबी आल्यामुळे आपण फक्त झाडाची पानं खाऊन राहिलो, त्यामुळे आलेली चिडचिड, आलेला राग, की काय हा देव, काय हा निसर्ग, त्यांनी मला एवढंसच दिलं, मला काहीच दिलं नाही. एवढ्या लोकांना सगळं भरभरून दिलं, पण मला काहीच नाही दिलं. पण आहे त्याच्यात समाधान न मानता आपणच तो जन्म स्वीकारून आलोय, हे न मानता उगाच केलेले गैरसमज, आलेल्या गोष्टी, सगळे वाईट अनुभव, ते पण कुठेतरी त्या चक्रात स्टोअर झालेत. ते पण आज ह्या प्रवाहाबरोबर रिलीज होतेत, रिलीज होतेत, रिलीज होतेत. Divine release with ease and grace, divine release with ease and grace, divine release with ease and grace. पूर्ण रिलॅक्स, 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 रिलॅक्स. त्या दोन्ही चक्रांचं हिलिंग करून आपण तिथे आता मा गायत्री, मा लक्ष्मी यांची स्थापना केली आहे, त्यांची पूजा केली, मनापासून त्यांचे धन्यवाद मानले, त्या चक्रांना पण मनापासून नमस्कार केला. सगळ्या देवी देवतांना, सगळ्या जलशक्ती, वायुशक्ती, अग्निशक्ती, आकाश देवता, वायू देवता, धरणी माता, सगळ्यांचे मनापासून आभार मानले. आता त्यांच्याकडनं मिळणारे आशीर्वाद, ब्लेसिंग्स, त्याचा मनापासून स्वीकार करा, पूर्ण स्वीकार करा. सगळ्या देवांना सांगा की आम्ही तुमचे आशीर्वाद स्वीकारतोय. पूर्ण शांत मनाने सगळे ब्लेसिंग्स घ्या, इंटिग्रेट करा तुमची एनर्जी. Divine, integrate, 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 integrate.
पूर्ण रिलॅक्स व्हा. फक्त श्वासाकडे लक्ष आणि येणारा म्युझिकचा आवाज. आणि त्या म्युझिकच्या आवाजाबरोबर तुम्ही श्वास घेताना सगळे तुम्हाला मिळणारे देवी देवतांचे आशीर्वाद, ते एक एक सगळ्या सेल्समध्ये, ऑर्गन्समध्ये, हाडांमध्ये, तुमच्या सगळ्या रक्तवाहिन्या, डोळे, नाक, कान, तोंड सगळीकडे पसरत चाललेत. देवी देवता तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहेत. ते मनापासून स्वीकारा. मणिपूर चक्र आणि हार्ट चक्राची एनर्जी, ऊर्जा पूर्ण आपल्या घरात पसरली आहे. पूर्ण सगळीकडे आनंद, उत्साह सगळा दरवळतोय. सगळं वातावरण उत्साही झालंय. आपल्या आजूबाजूला देवी देवतांचे आशीर्वाद, देवी देवता, त्यांच्या शक्ती आपल्या घरभर पसरली आहेत. जशा आपल्या शरीरात पसरत चालली आहेत, तशाच त्याच्या गोष्टी आपल्या घरात पण पसरत चालली आहेत. पूर्ण फील करा. हार्ट चक्राची ऊर्जा वाढल्यामुळे निसर्ग देवता, तिला केलेलं नमन तिने स्वीकारलंय आणि ती पण आपल्यावर प्रसन्नतेने आपल्याला आशीर्वाद देते. त्या आशीर्वादाचा पण स्वीकार करा. पूर्ण रिलॅक्स व्हा. Thank you, thank you, thank you. Gratitude, gratitude, gratitude. All divine masters, all divine guides, all divine angels. Mahakal, Mahakali, Tridev, Tridevis, Lord Shiva, Ma Parvati, Lord Vishnu, Ma Lakshmi, Lord Brahma, Ma Saraswati, Lord Ganeshi, Lord Kartikeya, Lord Hanumanji. सगळ्यांना मनापासून ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड.
सगळ्या चक्रांचे पण मनापासून आभार. तुमच्यामुळे आमचं सगळं स्वास्थ्य चांगलं राहतं. तुम्ही बॅलन्स राहिलात तर आमचं शरीर काम करतं. त्याबद्दल त्यांचे पण मनापासून आभार. आज सगळे वाईट अनुभव जाऊन सगळ्या चांगल्या गोष्टी फक्त आपण स्टोअर केलेत आणि त्याच्यातून मिळणारा आनंद, त्याच्यातून आपली होणारी भरभराट, प्रगती, या सगळ्या गोष्टींचा फक्त आनंद घेऊया. पूर्ण रिलॅक्स होऊन. सगळी चिंता, काळजी, सगळ्या वाईट गोष्टी लांबवर पळून गेलेत. आणि मस्त शेतं झाली आहेत, डवरतायत, त्याच्यावर आलेली छान पिवळी फुलं, हिरवं शेत डुलतंय, त्याच्यातून मिळणारा आनंद, त्याच्यातून आपल्याला मिळणारे आशीर्वाद आपण भरभरून घेतोय. निसर्ग देवता आपल्या डोक्यावर हात ठेवून आपल्याला मनापासून आशीर्वाद देते. तिचा स्वीकार करूया आणि तिचे मनापासून आभार मानूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. कुणाला याच एनर्जीमध्ये अजून राहायचं असेल तर तुम्ही तसेच राहू शकता. धन्यवाद. तुम्ही पण मला सगळ्यांनी साथ दिलीत. आजचं हे मेडिटेशन करायला सपोर्ट केलात त्याबद्दल तुमचे पण सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.